प्रकरण दुसरे. उपास. पु ल देशपांडेंच्या बटाट्याच्या चाळ या नाटकातलं हे छोटासा लेख असं समजूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगाच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढं नाचत होतं. वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्रीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करतच. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तुम्हाला सांगतो मी पंत, डाएट करा, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी तुला सांगतो पण तू बटाटा सोड. मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडीच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ. तुम्ही डाळ सोड, डाळ, काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेलं पदार्थ हाती सोडा असं बाबू काका म्हणले. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळत सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायला ठरवले. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडधोड करायचं ते कर एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशीचा व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वचन घटनावण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगोडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरं न खावे तर अण्णा नाडगोडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासागणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादळून शेवटी भाज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चिक्काळून नाडगोडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर सोडली. शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी पेट उडवल्यावर मी अत्यंत केवलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. भिकोबा मुसळ म्हणाला. मी बघ 21 गुलाबजामुन खाल्ले, एवढंच काय. आपण तर आयुष्यात एक्सरसाइज केला नाही.
तुझी कुंभ रासनी कुंभ लग्ने, तुझा वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाडा राहणार. लठ्ठपणा काय आपल्या रक्तात आहे. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरं का पंत. माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असं ठरलं आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घेतली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल याची यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असं म्हणल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं, ते काय उगीच. अहो मला म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलं? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हणलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतं माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगाच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, उगाच कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवीन सुरंग लावत ती उद्गारली. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होतोय खरे, पण लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. पण मी मुद्दाम नाही केला आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता पाहिजे. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली आहे, पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा. मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही दोरी मारायचा माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो. पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपवास वजन उतरेपर्यंत उपास. मी काटकुळा झाल्याची स्वप्न पडू लागले. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिले की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला.
केवळ फळांवर मी जगूच लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे मी संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्यानी मी वजन करणार होतो. 1 महिना तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सवय नव्हती, पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. 15 भरात फक्त 2 वेळा साखरभात झाला. एकदा साकोजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावर भाऊजी परसटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढा अपवाद वगळता भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो अशी कबुली द्यायला सुरू केली. जनोबा रेगॅनसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती की ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडाने तरी माझं वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पाऊंड आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलंय आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाचा मार्ग भलत्याच काटातून जातो.